Welcome to Abhyas माझा. Dear children, today we are going to see geometrical figures, angles. Look at this picture. We see angles between the ground and the slide. बघा मुलांनो, आपल्याला इथे जमीन आणि ही घसरगुंडी यामध्ये इथे रेड कलरनी दाखवलेला आहे. बघा इथे अँगल्स दिसतो आहे. ऑन दिस साइड हियर इज ऑल्सो मेक्स दिस ग्राउंड and slide an angle, and next side here is also angle. Next picture, the ladder. This is ladder and ground makes also an angle. बघा इथे सुद्धा जमीन आणि ही जी शिडी लावलेली आहे घराच्या तिथे, इथे सुद्धा अँगल म्हणजे कोन तयार झालेला आहे. लुक ॲट दिस पिक्चर. वी सी अँगल्स बिटवीन द ट्री. वी सी अँगल्स बिटवीन द ट्री ट्रंक अँड इट्स ब्रांचेस. बघा ही मुलं शाळेला जाता जाता झाडांच्या फांद्यांमध्ये सुद्धा अँगल शोधतायत. बघा इथे ही जी झाडाची फांदी आहे, झाडाची फांदी आणि हे झाडाचं खोड, इथे वेगवेगळे अँगल्स दिसतायत. बघा किती अँगल्स तयार झालेले दिसतायत. बरेच अँगल्स आहेत, हो की नाही. आता इथे पहा, इन दिस पिक्चर, नेक्स्ट पिक्चर, there is an angle between the electric pole and the ground. इथे सुद्धा हा जो इलेक्ट्रिक पोल दिसतो आहे, हा पोल आणि ग्राउंड यांच्यामध्ये दोन्ही साइडनी इथे सुद्धा अँगल तयार झालेला दिसतो आहे. बघा तुम्हाला इथे काय करायला सांगितलंय पहा. in our surroundings wherever we see two lines meeting there is an angle. बघा जिथे जिथे आपल्या आजूबाजूला दोन लाईन एकत्र येतात तिथे अँगल तयार होतो. आता इथे तुम्हाला काय करायला सांगितलंय. कलेक्ट सम पिक्चर्स इन व्हिच यू कॅन सी अँगल्स. तुम्ही असे चित्र शोधून काढायचे, जमा करायचे की तिथे अँगल तयार होताना आपल्याला दिसतोय. मार्क दोज अँगल्स युजिंग अ पेन्सिल. आणि जिथे तुम्हाला अँगल तयार झालेला दिसेल तिथे पेन्सिलीने मार्क आउट करायचं आहे. आता नंतर काय करायला सांगितलंय बघा. लुक ॲट द अँगल्स दॅट कॅन बी मेड ॲट युअर एल्बो. बघा तुमच्या एल्बो मध्ये, हाताच्या एल्बो मध्ये तुम्ही जर बेंड केलं तर तिथे सुद्धा तुम्हाला अँगल तयार झालेला दिसेल. हे सर्व तुम्ही करून बघायचं आहे. आता तुम्हाला समजलंय पा. इन व्हिच यू कॅन सी टू लाईन्स मीटिंग. बघा व्हेरेवर वी सी टू लाईन्स मीटिंग देर इज अन अँगल. मग आता सगळीकडे जेव्हा अँगल्स तयार होतात ते सारख्याच मापाचे असतात का? आर दे सेम इन मेजरमेंट? नो, ऑल अँगल्स आर डिफरंट इन मेजरमेंट. आता बघा सर्व कोन हे सारखेच दिसतात का आपल्याला? नाही, वेगवेगळ्या मापाचे दिसतात. मग आता इथे आपल्याला हियर वी सी राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. We see a right angle between two adjoining sides of a window. बघा इथे विंडो दिसते आहे आणि जिथे या विंडोची फ्रेम आहे इथे ही
उभी साईड आणि ही आडवी साईड यांच्यामध्ये इथे आपल्याला जो अँगल दिसतो आहे बघा, याला म्हणायचं राईट अँगल. प्रत्येक कॉर्नरला आपल्याला हा राईट अँगल तयार झालेला दिसतो आहे. नेक्स्ट पिक्चर, टू ॲडजसेंट साइड्स ऑफ अ बुक मेक अ राईट अँगल. बघा या पुस्तकाची जे कोपरा आहे दोन्ही या साइड यामध्ये इथे सुद्धा राईट अँगल तयार झालेला दिसतो आहे. प्रत्येक या दोन साइडनी आपल्याला इथे या कॉर्नरला राईट अँगल तयार झालेला दिसतोय. या अँगलला म्हणायचं कोण झालेला दिसतो की नाही, हा स्ट्रेट अगदी इथून एक स्ट्रेट लाईन आणि त्याच्याच इथे या बाजूने एक स्ट्रेट लाईन, अशा आकाराच्या कोणाला राईट अँगल म्हणायचं. काय म्हणायचं? राईट अँगल. बघा या कॉर्नरला सुद्धा राईट अँगल तयार झालेला आहे आणि इकडच्या या कॉर्नरला सुद्धा राईट अँगल तयार झालेला आहे. आता इथे घड्याळाचं चित्र आहे बघा. इथे या घड्याळामध्ये किती वाजलेले दिसत आहेत? बरोबर 3 o'clock, 3 वाजलेले आहेत. आणि दुसऱ्या चित्रातल्या घड्याळात किती वाजलेले आहेत? बरोबर 9 o'clock, 9 वाजलेले दिसत आहेत. In a clock at 3 o'clock and 9 o'clock the minute hand and the hour hand are at right angles to each other. हे दोन्ही जे घड्याळाचे काटे आहेत, मिनिट काटा आणि तास काटा, हे अगदी काटकोनामध्ये आहेत. राईट अँगल्स म्हणजे राईट अँगल म्हणजेच काटकोन. इथे सुद्धा 9 वाजता हा जो तास काटा आहे आवर हँड आणि मिनिट काटा म्हणजेच मिनिट हँड मेक्स राईट अँगल अँड राईट अँगल. इथे 9 वाजता सुद्धा बघा हा आवर हँड आणि मिनिट हँड यांनी हा काटकोन तयार झालेला आहे. काटकोन म्हणजेच राईट अँगल. आता इथे या चित्रामध्ये बघा शेजारी जे चित्र दिसत आहे इथे सुद्धा या कात्रीच्या दोन्ही पात्यांनी इथे कोन तयार झालेला आहे आणि हा जो कोन दिसतो आहे या आकाराच्या कोणाला म्हणायचं राईट अँगल. आता इथे बघा इथून स्ट्रेट हे या कात्रीचं पातं आहे आणि दुसरं पातं सुद्धा त्याच्या अगदी सरळ इथून असं इथे जॉईंट झालेलं आहे आणि याने हा जो कोन तयार झालेला आहे, अँगल तयार झालेला आहे, अशा आकाराच्या कोणाला म्हणायचं राईट अँगल. In the picture alongside there is a right angle between the two blades of the scissors. बघा या दोन ब्लेडनी इथे काटकोन तयार झालेला आहे म्हणजेच राईट अँगल तयार झालेला आहे. आता बघा इथे आपण जर या दोन पात्यांमधलं अंतर कमी केलं, as we reduce the distance between the tips of the blades little by little the angle between the blades grows smaller than a right angle. An angle which is smaller than a right angle is called an acute angle. बघा या कात्रीच्या दोन पात्यांमधलं अंतर आपण जसं कमी करत जाऊ तसं या काटकोनापेक्षा ते माप कमी होतंय. कमी मापाचा कोण होतो? या राईट अँगल पेक्षा आपण जर या दोन पात्यातलं अंतर कमी केलं तर तो कोण कसा होतो? राईट अँगल पेक्षा कमी कमी लहान लहान होत जातो आणि त्यालाच म्हणायचं ॲक्यूट अँगल आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात लघुकोन. काटकोनापेक्षा कमी मापाचा त्याला म्हणायचं लघुकोन म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्यूट अँगल, अँड ॲक्यूट अँगल. आणि जर आपण त्याच्या उलट
या काटकोन जेव्हा होतो त्या काटकोनापेक्षा जर आपण ते अंतर या दोन ब्लेड मधलं अंतर वाढवत गेलो तर तो याच्यापेक्षा लहान होतो की मोठा होतो काटकोनापेक्षा, राईट अँगल पेक्षा? बरोबर, राईट अँगल पेक्षा मोठा होत जाणार जर आपण या दोन ब्लेड मधलं अंतर वाढवलं तर. आणि मग त्याला म्हणायचं विशाल कोन आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात ऑब्ट्यूज अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. As we increase the distance between the tips of the blades, the angles between the blades grows bigger than a right angle. बघा, राईट अँगल पेक्षा हे जे माप आहे दोन्ही ब्लेड मधलं अंतर हे वाढत जातं. An angle that is bigger than a right angle. An angle that is bigger than a right angle is called an obtuse angle. काटकोनापेक्षा मोठा कोन झाला आहे, काटकोनापेक्षा मोठा कोन झाला तर त्याला म्हणायचं विशाल कोन. राईट अँगल पेक्षा मोठा कोन झाला त्याला म्हणायचं इंग्लिश मध्ये ऑब्ट्यूज अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. रिपीट आफ्टर मी. अ राईट अँगल, अ राईट अँगल, an acute angle, an acute angle, an obtuse angle, an obtuse angle. This is a right angle, this is an acute angle, and this is an obtuse angle. An acute angle is smaller than right angle. An acute angle is smaller than right angle, and an obtuse angle is bigger than right angle. An obtuse angle is bigger than a right angle. Observe the figures below and write right angle, acute angle or obtuse angle in the box below each figure. इथे ह्या आकृत्यांचं निरीक्षण करायचंय. ह्या सर्व आकृत्या कशाच्या आहेत? कोणांच्याच आहेत. परंतु सर्व कोण सारख्या मापाचे दिसत आहेत का? नाही, सर्व कोणांचं माप हे वेगवेगळं दिसतं आहे. आणि त्यावरून आपल्याला हे ओळखायचं आहे की राईट अँगल कोणता आहे, ॲक्यूट अँगल कोणता आहे आणि ऑब्ट्यूज अँगल कोणता आहे. इथे काय लिहिणार? दिस इज ॲक्यूट अँगल, दिस इज राईट अँगल, दिस इज ऑब्ट्यूज अँगल, दिस इज ऑल्सो obtuse angle, and this is acute angle. याप्रमाणे तुम्हाला हे सोडवायचं आहे. आता खाली बघा, खाली सुद्धा इथे डॉट दिलेले आहेत आणि ते डॉट जोडून अँगल्स तयार करायचे आहेत. मेक अ राईट अँगल्स. कसे अँगल्स तयार करायचे? पहिल्या बॉक्स मध्ये राईट अँगल्स तयार करायचे. दुसऱ्या बॉक्स मध्ये मेक ॲक्यूट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स. ॲक्यूट अँगल्स इथे तयार करायचे. आणि शेवटच्या तिसऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला ऑब्ट्यूज अँगल्स तयार करायचे आहेत. इथे तयार करून दाखवलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही डॉट्स जोडून ऑब्ट्यूज अँगल्स तयार करायचे. खाली तुम्हाला काय करून बघायला सांगितलंय बघा. मेक अ राईट अँगल,
acute angle and obtuse angle at your elbow. Show these angles to your friends and check theirs. तुम्ही तुमच्या एल्बोमध्ये हे राईट अँगल, ॲक्यूट आणि ऑब्ट्यूज अँगल हे तयार करायचे आणि तुमच्या मित्रांना दाखवायचे आणि तुमच्या मित्रांचे सुद्धा तुम्ही चेक करायचे. खाली काय सांगितलंय? चेक, इज दिस ट्रू? खाली काय करायला सांगितलंय ते तुम्ही चेक करायचं आहे, ते खरं आहे का? द अँगल अँड इलेक्ट्रिक पोल मेक्स विथ द ग्राउंड इज अ राईट अँगल. बघा, इलेक्ट्रिक पोल आणि जमीन यामध्ये राईट अँगल खरंच तयार होतोय का ते तुम्ही चेक करायचंय. त्यानंतर काय सांगितलंय? द स्लाइड मेक्स वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल विथ द ग्राउंड. स्लाइड म्हणजे घसरगुंडी आणि जमीन यामध्ये एका साइडनी ॲक्यूट अँगल आणि एका साइडनी ऑब्ट्यूज अँगल खरोखर तयार होतो का ते चेक करायचंय. त्यानंतर द लॅडर मेक्स वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल विथ द वॉल. म्हणजे शिडी आणि भिंत यामध्ये एका साइडनी ॲक्यूट अँगल आणि एका साइडनी ऑब्ट्यूज अँगल खरोखर तयार होतो का ते चेक करायचं. नेक्स्ट काय सांगितलंय बघा? द अँगल बिटवीन द थॉर्न्स ऑफ द बबूल ट्री इज अन ऑब्ट्यूज अँगल. बघा, बाभळीच्या झाडाचे जे काटे असतात, थॉर्न्स म्हणजे काटे, त्यांच्यामध्ये ऑब्ट्यूज अँगल असतो का ते चेक करायचे. त्यानंतर काय सांगितलंय? लिव्हिंग द थंब द अँगल्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग फिंगर्स इज अन ॲक्यूट अँगल. अंगठा सोडून इतर बोटांच्या मध्ये ॲक्यूट अँगल खरोखर तयार होतो का ते पण तुम्ही बघायचंय. इथे अजून ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितली आहे. ऑब्झर्व इन व्हिच प्लेसेस इन युअर सराउंडिंग्स यू फाइंड अँगल्स. आपल्या आजूबाजूला तुम्हाला अनेक ठिकाणी कुठे कुठे दिसत आहेत अँगल्स ते पाहायचे. मेक राईट अँगल्स, ॲक्यूट अँगल्स अँड ऑब्ट्यूज अँगल्स बाय फोल्डिंग पेपर. पेपर फोल्ड करून तुम्ही राईट अँगल, ॲक्यूट आणि ऑब्ट्यूज अँगल्स हे तयार करायचे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल.